मी संदीप चौधरी नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाईप फिटिंग टूल्स याविषयी माहिती पाहत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाईप व्हॉइस याबद्दल माहिती पाहिली, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाईप रेंजेस याविषयी माहिती पाहूया। पाईप रेंजेस हाय टेन्साइल स्टील, ड्राफ्ट फोर्स स्टील पासून बनवतात। यांना हार्डनिंग व टेम्परिंग केलेले असते। पाईप रेंजेसचा उपयोग पाईप व इतर दंडगोलाकार भागांना पकडण्यासाठी, घट्ट धरून ठेवण्यासाठी करतात। होल्डिंग अँड ग्रिपिंग, प्लंबिंग कामात पाईप फिटिंगची खोलखाल करण्यासाठी, असेंबली अँड डिसअसेंबली, यासाठी पाईप रेंजेसचा उपयोग केला जातो। साधारणतः हे पाईप रेंजेस 150 मिमी पासून तर 600 मिमी लांबीपर्यंत मिळतात। पाईप रेंजेसची साईज ही तिचे जॉ पूर्ण उघडल्यानंतर मिळणाऱ्या पूर्ण लांबीवरून धरतात। पाईप रेंजेस स्टिल्सन पाईप रेंज असेही म्हणतात। स्टिल्सन पाईप रेंजेसचे भाग आहेत, ते आपण आता पाहूया। पिव्होट 1 नंबरवर दाखवलेला आहे। 1 नंबरच्या आकड्याने जो दाखवलेला आहे तो पिव्होट आहे। 2 नंबर स्प्रिंग, 3 नंबर हँडल आणि लिव्हर, 5 नंबर ॲडजस्टिंग स्क्रू, 6 नंबर मुव्हेबल जॉ, 7 नंबर फिक्स जॉ आणि आउटवर्ड फेसिंग टीथ दाखवलेले आहे आणि इनवर्ड फेसिंग टीथ दाखवलेले आहे यामध्ये। अशा प्रकारे हा पाईप रेंज या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आहे। पाईप रेंजेसच्या दोन्ही जॉच्या वर्किंग फेसवर सर्सेशन टीथ असतात, त्यामुळे पाईपवर जॉची पकड ताबडतोब व मजबूत बनते। पाईप रेंजेस वापरताना पाईपच्या फेसवर जॉज त्याच्या पूर्ण खोलीपर्यंत बसवावे व ॲडजस्टिंग नटच्या साहाय्याने टाईट करावे। पाईप रेंजेसची पाईपला घट्ट पडण्याची क्षमता जॉवर असलेल्या दात्यांच्या स्थितीशी अवलंबून असते। पाईप रेंजेसच्या जॉवरील दात्यांना स्वच्छ केलेल्या ट्रँग्युलर फाईलने शार्पनिंग केल्यास तिला उपयुक्त स्थितीत ठेवण्यास मदत होते। गंज येण्याचे टाळण्यासाठी ॲडजस्टमेंट नटला वेळोवेळी ऑइल दिले पाहिजे। पाईप रेंजेस 15 मिलीमीटर पासून ते 150 मिलीमीटर व्यासापर्यंतच्या पाईप करता वापरल्या जातात। पाईपच्या साईजनुसार पाईप रेंजेसची निवड करावी लागते। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, पुढचा आहे चेन पाईप रेंज। चेन पाईप रेंजला एका जादा लांबीचे हँडल असते। या हँडलच्या एका टोकास दोन्ही बाजूस एक प्लेट बसवलेली असते व चेन बसवलेली असते। दोन्ही प्लेटच्या मध्ये चेनचे एक टोक नट बोल्टने बसवलेले असून दुसरे टोक मोकळे असते। दोन्ही प्लेट ग्रिपिंग पार्टवर टीथ बसवलेले असतात। ही रेंज हाय टेन्साइल स्टील पासून बनवतात। हेडच्या डबल एंडेड रिसिव्हर जॉला हार्डनिंग व टेम्परिंग केलेले असते। चेन पाईप रेंजेस 50 मिलीमीटर पासून तर 150 मिलीमीटर व्यासापर्यंत पाईपला पकडून फिरवण्यासाठी उपयोग आणला जातो। तर दंडगोलाकार अथवा अनियमित आकाराचे भाग पकडण्यासाठी चेन पाईप रेंजेस वापरतात। चेन पाईप रेंजेस ही हेवी ग्रिपिंग टूल आहे। 50 मिमी व्यासापेक्षा जास्त पाईपाकरता या टूलचा उपयोग केला जातो। आता या पाईप रेंजेस करण्याची पद्धत आपण पाहूया। पाईप रेंजेस अथवा दंडगोलाकार भागाच्या सरफेसवर या रेंजेस ठेवणे, हेड ठेवणे व पाईपच्या परिघाभोवती चेन घेऊन ओढणे, त्यानंतर हेडच्या मध्यभागी चेन अडकवणे, त्यानंतर चेनचा लिव्हर योग्य त्या दिशेने फिरवून पकडलेला टाईप फिरवणे। या
आकृतीत दाखवल्याप्रमाणे चेन टाईप रेंजेसच्या लिव्हरच्या खालची दिशा बाणाने दाखवलेली आहे. लिव्हरच्या खालच्या दिशेने चेन रेंजच्या हेडच्या सरेस एजेस पाईपच्या सरफेसवर वेज प्रमाणे मजबूत बनवतात व घट्ट पकड निर्माण होते. पाईपची फिरवण्याची दिशा विचारात घेऊन चेन पाईप रेंज पाईपवर बसवणे.